नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, RRB म्हणजेच भारतीय रेल्वेतर्फे ते नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जाहिरातीमध्ये बघा पॅरामेडिकलची ही जाहिरात असणार, याच्यामध्ये विविध वर्गातील इथे पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। तर याच्यामधील बघा कोणती कोणती पदे, जसे नर्सिंग ऑफिसर असेल, फार्मासिस्ट, ECG टेक्निशियन, लॅबोरेटरी सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट, अशा प्रकारची विविध पदे मित्रांनो इथे भरून घेतली जाणार आहेत। तर RRB तर्फे तुम्हाला जाहिरात इथे पाहायला भेटणार आहे। तिसरी जाहिरात 2025 ची RRB तर्फे तुम्हाला इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे जाहिरात असणार, याच्यामध्ये काय काय जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला सेंट्रलचे जॉब असणार आहे, गव्हर्नमेंटचे जॉब, खूप चांगला पगार पण याच्यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, खूपच चांगला हा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी। आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। रेल्वे भरती बोर्ड म्हणजे RRB रिक्रुटमेंट बोर्डद्वारे ही जाहिरात असणार आहे। 2025 ची तिसरी जाहिरात आहे। या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी पदभरती इथे केली जाणार आहे। खाली दिलेल्या वेळापत्रकासह दिलेल्या विविध कोटींच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत। अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 8/9/2025 असणार आहे, म्हणजे 8 सप्टेंबर ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे। म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला 1.25 महिन्याचा टाइम तुम्हाला अर्ज करण्यासाठी ते दिलेला आहे। आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी काही अडचण असेल तर जॉब कॉर्नरद्वारे तुम्ही इथे तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घेऊ शकता। मोजक्या फीसवर तुमचा अर्ज इथे भरून दिला जाणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा नक्कीच फायदा घ्या। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पुरवलेला व्हॉट्सअपचा, त्याच्यावर तुम्ही SMS करू शकता किंवा कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट पण करू शकता। आपण त्या विद्यार्थ्यांची ते स्वतः अर्ज भरून देत असतो। तर बघा इथे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज इथे करण्यात येणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे। बघा इथे महत्त्वपूर्ण तारीख काय आहे, 9 ऑगस्ट पासून तुम्हाला अर्ज इथे सुरू होणार आहेत आणि 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख 9 सप्टेंबर आणि शेवटची तारीख 8 सप्टेंबर असणार आहे। तर बघा आता कोणती कोणती पदे आहेत ती आपण इथे पाहून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात इंग्लिशमध्ये पण प्राप्त होईल आणि मराठीमधून पण असणार आहे। तर आता आपले जास्त विद्यार्थी मराठी प्रेफरेबल असतात, तर त्यांच्यासाठी आपण मराठीमधून हा नमुना घेतलेला आहे। तुम्ही RRBच्या वेबसाईटवर जाऊन हा नमुना इथे इंग्लिशमध्ये पण डाउनलोड करून घेऊ शकता। तर बघा इथे पहिलं पद जे असणार आहे नर्सिंग अधीक्षक म्हणजे नर्सिंग ऑफिसरचं हे पद असणार आहे मित्रांनो। आता त्याच्या 7व्या CPC पेमेंटनुसार पे लेवल बघा 7चं हे पे लेवल इथे असणार आहे। आता 2026 पासून विद्यार्थी मित्रांनो हे जे 7वं पे लेवल आहे ना, याला आता बदलण्यात आलेलं आहे, 8वं पे लेवल इथे करण्यात येणार आहे। तर 2026 पासून ही सुविधा इथे चालू करण्यात येणार आहे। म्हणजे थोडक्यात आता इथे पेमेंटमध्ये तुमची वृद्धी झालेली आहे, म्हणजे पेमेंट वाढ तुमचा इथे झालेला आहे। तर बघा नर्सिंग अधीक्षक या पदासाठी तुम्हाला किती पेमेंट असणार आहे इथे मित्रांनो, 44,900 हा तुम्हाला इथे बेसिक पेमेंट असणार आहे, म्हणजे प्रारंभिक वेतन तुम्हाला इथे असणार आहे। आता तुम्हाला एज लिमिट किती लागणार आहे या पदासाठी, तर बघा इथे मॅक्झिमम 40 वर्ष आणि कमीत कमी 20 वर्षे तुम्हाला इथे एज लिमिट या पदासाठी लागणार आहे। एकूण पदे किती भरली जात आहेत, तर 272 पदे नर्सिंग अधीक्षक या पदाची इथे भरून घेतली जात आहेत। दुसरं पद आहे डायलिसिस टेक्निशियनचं हे पद आहे। यासाठी लेवल 6चं पेमेंट स्केल आहे। याच्यामध्ये तुम्हाला 35,400 रुपये तुम्हाला सुरुवातीचा पेमेंट असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे पेमेंट आहे हे तुम्हाला प्रारंभिक असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला राहण्याचा भत्ता, खाण्याचा भत्ता, ट्रॅव्हलिंगचा भत्ता अशी सर्व भत्ते तुम्हाला इथे दिली जाणार आहेत। तर असं हे प्रारंभिक वेतन म्हणजे तुमचा हा बेसिक पे असणार आहे। याच्यामध्ये आता बघा 35,400 रुपये याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पेमेंट तुमचं 50 ते 60% याच्यामध्ये ऍड होते, म्हणजे जवळपास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 65,000पेक्षा जास्त ते पेमेंट भेटणार आहे। जर तुम्हाला पेमेंटवरती पण व्हिडिओ पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंट करा, आपण पेमेंटवरती पण एक नवीन व्हिडिओ बनवून घेऊ। तर बघा 35,400 रुपये एवढं पेमेंट तुम्हाला प्रारंभिक वेतन इथे भेटणार आहे। आता एज लिमिट असेल कमीत कमी 20 आणि मॅक्झिमम 33 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येईल।
या पदासाठी 4 पदे इथे भरली जात आहेत. तिसरं पद आहे स्वास्थ्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड 2चं हे पद आहे. यासाठी तुम्हाला 35,400 रुपये हा पेमेंट प्रारंभिक पाहायला भेटेल. कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 33 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला 33 जागा या भरून घेतल्या जात आहेत. चौथं पद आहे फार्मासिस्ट एंट्री ग्रेडचं हे पद आहे. यासाठी तुम्हाला 29,200 रुपये हा पेमेंट भेटेल. म्हणजे 5वा लेवलनुसार हा तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. कमीत कमी 20 वर्ष आणि मॅक्झिमम 35 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. 105 पदे भरून घेतली जात आहे. 5वं पद आहे रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनचं हे पद आहे. यासाठी तुम्हाला 29,200 रुपये हा बेसिक पेमेंट असेल. 19 वर्ष कमीत कमी आणि 33 वर्ष मॅक्झिमम ही एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल. आणि याच्यासाठी तुम्हाला 4 जागा अशा रिक्त असणार आहे. ECG टेक्निशियन हे 6वं पद आहे. याच्यासाठी तुम्हाला 4थं पे लेवल पाहायला भेटेल आणि 25,500 रुपये हा पेमेंट तुम्हाला प्रारंभिक असणार आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 33 वर्षापर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. यासाठी पण 4 जागा अशा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि शेवटचं पद आहे बघा लॅबोरेटरी सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंटचं हे पद आहे. ग्रेड 2चं पद तुम्हाला इथे असणार आहे. लेवल 3चं तुम्हाला इथे पेमेंट भेटेल. 21,700 रुपये हे असणार आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. या पदासाठी 12 पदे या भरल्या जात आहेत. तर एकूण सर्व पदे किती असणार आहेत मित्रांनो? 434 पदे मित्रांनो इथे भरली जात आहेत रेल्वेतर्फे. तर खूप मोठी जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आता बघा त्याच्यानंतर काही ते थोडक्यात इथे आपल्याला माहिती दिली ते पण आपण इथे समजून घेऊ. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी आधार वापरून त्यांचे प्रारंभिक तपशील पडताळून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला आधार कार्डवरून इथे लॉग इन वगैरे व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणत आहे. जेणेकरून आधार नसलेल्या अर्जासाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशीलवार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळता येणार आहे. आता त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील आधार कार्ड नसल्यामुळे तर त्या तुम्हाला कमी करता येणार आहे. आधार वापरून यशस्वी पडताळणी करण्यासाठी आधारमधील नाव आणि जन्मतारीख 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रात उपलब्ध असलेल्या पूर्ण नाव आणि जन्मतारखेशी 100% इथे जुळली पाहिजे. आता तुमची 10वीची मार्कशीट आहे किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र TC असेल त्याच्यावरची माहिती आणि तुमच्या आधार कार्डवरची माहिती 100% ही बरोबर असली पाहिजे तर तुमचा इथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अशा प्रकारे इथे अपडेट करायचे आहे तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी आधार नवीनतम फोटो आणि नवीनतम बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट आणि आयरिस सह अपडेट करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड पण एकदा अपडेट करून घ्या. जर तुमचं खूपच जुनं असेल तर तुम्हाला ते नंतर फिंगरप्रिंट्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही अगोदरचं आधार कार्ड पण तुमचं अपडेट करून घ्या. त्यासाठी खूप पैसे लागत नाही. 100-150 रुपये तुमचं आधार अपडेट होऊन जातं. त्याच्यामध्ये फोटो अपडेट करून घ्या, तुमचे फिंगर्स पण अपडेट करून घ्या. ही सूचना पूर्णपणे सूचक स्वरूपाची आहे. संपूर्ण तपशिलांसाठी अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी तपशीलवार CEN क्रमांक 3/2025 पॅरामेडिकल परिपूर्ण वाचण्या सल्ला देण्यात येत आहे. संपूर्ण अधिसूचना आणि उपरोक्त भरतीशी संबंधित कोणतीही शुद्धीपत्रक परिशिष्ट महत्त्वाची सूचना वेळोवेळी खाली सूचीबद्ध केलेल्या RBIच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणे. बाकी सर्व माहिती तुम्हाला RBIच्या वेबसाईटवर पाहायला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो CEN तिसरी जाहिरात 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाची वेबसाईट तुम्हाला ते खालीलप्रमाणे पाहायला भेटणार आहे. तर बघा काय म्हणत आहे आता तुम्हाला ऑल इंडियामध्ये भरती करून घेतली जात आहे. तरी सेंट्रलची भरती विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. या भरतीमध्ये आता बघा तुम्ही कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करता. तर आता तुम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी असता तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला ते मुंबई वगैरे पाहायला भेटेल. मुंबई झोन तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटेल. तर मुंबई झोन या झोनचा यूज करून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता किंवा तुम्ही कुठल्याही झोनमध्ये विद्यार्थी मित्रांनो अर्ज करू शकता. तर तुम्हाला मुंबईमधून करायचं असेल तर बघा www.rrbmumbai.government.in या वेबसाईटचा वापर करून तुम्हाला हा अर्ज इथे भरावा लागणार आहे. बाकीचे सर्व तुम्हाला झोन्स इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा 9 ऑगस्ट पासून अर्जाला इथे सुरुवात होत आहे आणि 8 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज इथे भरता येणार आहे. तर अशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यानंतर नवीन एक जाहिरात प्रसिद्ध होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम लागणार आहे, कोणते टॉपिक्स तुम्हाला असतील, बाकीच्या काय अपडेट असतील त्या सर्व तुम्हाला त्या दुसऱ्या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहण्यासाठी भेटून येतील.
तर सध्या ही तुम्हाला जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. फॉर्म सुरू होतील 9 तारखेपासून 8 सप्टेंबरपर्यंत जवळपास 1 महिना तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ते भेटत आहे. तर ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल जॉब कॉर्नर कडून तर तुम्ही आपणाला इथे कॉमेंट करू शकता तर त्या विद्यार्थ्याचे अर्ज आपण व्यवस्थितपणे भरून देऊ. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीची नोटिफिकेशन अपडेट ह्या गोष्टी तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जातील. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. तोपर्यंत भेटू अशाच एकदम मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.